नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलला मनापासून स्वागत करतायत. जर तुम्ही आपल्या YouTubeला नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. जिल्हा न्यायालय भरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट वेबसाईटला आलेली आहे, ती आपण सविस्तरपणे बघूयात. मग आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट दिली असता एक आपल्याला न्यू म्हणून एक अपडेट दिसून येते. बघा ती अपडेट काय आहे आपण सविस्तर बघूयात. नोटीस डिस्ट्रिक्ट वाईज एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, म्हणजे स्टेनोग्राफरसाठी जे काही एलिजिबल कॅन्डिडेट झाले त्यासाठी ही लिस्ट लागलेली आहे. मग याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला लिस्ट दिसेल. बघा पहिला मुद्दा काय दिलाय नोटीसमध्ये, टू डाउनलोड द ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऍडमिट कार्ड हॉल तिकीट फ्रॉम बिलो मेन्शन लिंक फ्रॉम 15/5/2024 टू 21/5/2024 using login ID and password created while submitted the online application form. म्हणजे ही जे काही वेबसाईट दिली आहे त्याच्या या वेबसाईटला व्हिजिट करून आपण आपले ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड या कालावधीमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. 15/5/2024 ते 21/5/2024. आपण लिस्ट बघूयात. स्टेनोग्राफर पदासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत हे आपण सविस्तरपणे बघूयात. बघा अहमदनगर साठी जर आपण बघितलं स्टेनोग्राफर पदासाठी किती कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत. अहमदनगर साठी स्टेनोग्राफर या पदासाठी 510 कॅन्डिडेट पूर्ण एलिजिबल झाले आहेत. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी आपण बघूयात. अकोलासाठी पूर्ण 142 कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत स्टेनोग्राफर या पदासाठी. त्याच्यानंतर अमरावतीसाठी किती कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत हे बघूयात. अमरावतीसाठी टोटल 234 कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत स्टेनोग्राफर या पदासाठी पुढील टेस्टसाठी. त्याच्यानंतर औरंगाबाद येथे स्टेनोग्राफर या पदासाठी 124 कॅन्डिडेट एलिजिबल झाले आहेत. ही पूर्ण लिस्ट पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. नाहीतर वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटची लिंक देतो, त्या वेबसाईटला व्हिजिट देऊन पण तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर राहिला विषय लिपिक आणि शिपाई या पदासाठी या येत्या 1-2 दिवसामध्ये काहीतरी अपडेट येऊ शकतं. जशी काही अपडेट येईल तशी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्हाला कळवण्यात येईल, सर्वात प्रथम कळवण्यात येईल. जर तुम्ही अजून पण आपल्या टेलिग्राम चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलला आणि आपल्या YouTube चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब